मकर संक्रांत म्हटलं की पतंग आलेच, पण वडोदऱ्याची उत्तरायण काही वेगळीच असते. मयूर आणि मी रात्रीची ट्रेन पकडून पहाटे 4ला आज वडोदऱ्यात पोचलो. सकाळी घरच्या पूजेनंतर आम्ही गच्चीवर गेलो आणि पाहतो तर काय, पूर्ण आकाश रंगीबिरंगी पतंगांनी भरून गेलं होतं. काय पोचे आवाजात अख्खे शहर धावून निघालं होतं. पतंग उडवणं वाटतं तितकं सोपं नसतं बरं का. 50 वेळा प्रयत्न केल्यावर शेवटी आमचा पतंग 15 फूट तरी उडालाच. पण खरी मजा इथल्या जेवणातच होती. वहिनीने बनवलेलं गरमागरम समोसे, घरगुती चवीच्या पोळ्या उसळ आणि वडोदऱ्याची जगप्रसिद्ध तियाराम शेव उसळ. ही झणझणीत चव एकदा चाकली की तुम्ही ती कधीच विसरणार नाही. संध्याकाळ होताच वडोदऱ्याचं आकाश फटाक्यांच्या आतिषबाजीने उजळून निघालं. हातातल्या सळसळणाऱ्या सुरसुरी आणि फटाक्यांच्या जल्लोषात आम्ही हरवून गेलो. मग काय, गुजरातची शान असलेला गरबा खेळून आम्ही ही रात्र खऱ्या अर्थाने गाजवली. रात्री आम्ही वडोदऱ्याच्या प्रसिद्ध रात्री बाजारामध्ये फेरफटका मारला. विशेष म्हणजे हे ठिकाण संध्याकाळी 6 ते पहाटे 4 वाजेपर्यंत खाण्यासाठी खुलं असतं. त्यानंतर गच्चीवर शेकोटी आणि आईस्क्रीमचा आनंद लुटला. पण आमचा हा प्रवास इथेच संपत नाही. आमची पुढची वारी असणार आहे सोमनाथ ज्योतिर्लिंग आणि द्वारका मंदिर. तर तयार रहा एका नव्या अनुभूतीसाठी. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.